हॅलो स्टुडंट्स, DA2 अकॅडमीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय. हा व्हिडिओ त्या सर्व बीकॉम पासआउट विद्यार्थ्यांसाठी असणार आहे की ज्यांनी 2024च्या अगोदर बीकॉम पासआउट झालेले आहेत. मग ते 2011, 12, 15, 16 कधीही असू द्या. जर तुमच्याकडे बीकॉमची डिग्री आहे आणि MSCITचं सर्टिफिकेट आहे तर हा व्हिडिओ असेल तुमच्या सर्वांसाठी. कारण महाराष्ट्रामध्ये जो महा ट्रान्सको डिपार्टमेंट आहे, ज्याला महापारेषण विभाग असं म्हणतो, तिथं त्या कार्यालयामध्ये एक पद असते, लोअर डिव्हिजनल क्लर्क. राईट. तर ह्या पदाचे एक्झाम होणार आहेत. आता जे स्पर्धा परीक्षेचे अभ्यास मागच्या अनेक वर्षापासून करायलेत त्यांना तर माहित आहे की काय असतं काय नाही ते. बट असा अनेक मोठा क्राऊड आहे CA विद्यार्थ्यांचा किंवा बीकॉमच्या विद्यार्थ्यांचा की जे बीकॉम करत करत CA, CS, CMA मागच्या अनेक वर्षापासून करायलेत आणि त्यांना तिथं सक्सेस मिळत नाहीये. सो अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. ओके. सो तुम्ही या महा ट्रान्सको डिपार्टमेंट मध्ये लोअर डिव्हिजनल क्लर्कची एक्झाम देऊ शकता. जर ॲक्सेंचर असेल, सिंटेल असेल, सायबेज असेल, अशा कॅपजिमिनी असेल, असे जे मोठे मोठे IT कंपनीज असतात, या सर्व कंपन्यांचे इंजिनिअरिंगची डिग्री असायला पाहिजे. मग कॅम्पस थ्रू तुमचं सिलेक्शन असतं. बट बँकेमध्ये असेल किंवा गव्हर्नमेंट जॉब्स असतील, तिथे तुम्हाला एक्झामच्या साह्यानं तुम्हाला जावं लागतं. आणि हा जो लोअर डिव्हिजनल क्लर्क आहे, हा क्लास 3 चा पोस्ट येतो. क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, क्लास 3 अधिकारी, तसंच हा लोअर डिव्हिजनल क्लर्क हा क्लास 3 चा पोस्ट आहे. मग ह्याचे एक्झाम्स कशा पद्धतीनं होतील, कुठे एक्झाम्स होतील, काय काय नाही, हे सर्व बेसिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम आजचा हा व्हिडिओ आपण फटाफट स्टार्ट करूया. सर्वात पहिले बघा की जो महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित ही जी कंपनी आहे, हे कंपनीचे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 7 परिमंडल कार्यालय आहेत. म्हणजे तुम्ही असं गृहीत करू शकता की बाबा 7 त्यांचे मोठे मोठे हेड ऑफिसेस आहेत. कुठं कुठं 7 आहेत? अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे आणि वाशिम. आणि त्याच्यानंतर एक भार प्रेषण केंद्र आहे ऐरोली येथे. आणि या 7 परिमंडल कार्यालय अंतर्गत छोटी छोटी आणखी अनेक कार्यालय आहेत या 7 ठिकाणाला सोडून. तर अशा डिफरंट डिफरंट ऑफिसेस मध्ये निम्न स्तर लिपिक लोअर डिव्हिजनल क्लर्क जो की परफेक्ट असला पाहिजे. कशामध्ये? फायनान्स अँड अकाउंट्स मध्ये. फायनान्स अँड अकाउंट्स मध्ये तो एकदम परफेक्ट असला पाहिजे. सो अशाची यांना गरज आहे. टोटल किती जागा आहेत? 260 जागा आहेत. आणि या 260 जागांसाठी परीक्षा होणार आहे. ओके. आता ही परीक्षा कुठं कुठं होणार आहे, काय काय नाही, आणि कोणत्या कोणत्या कास्ट साठी किती किती जागा आहेत याचा एक प्रॉपर PDF डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. 1-2 मेसेज मागे जायचं, तुम्हाला हा PDF तिथे दिसेल. जवळपास टोटल 260 जागा आहेत. आणि ओपन मध्ये येत असाल, कास्ट मध्ये SC ST OBC मध्ये येत असाल तर कुठं कुठं किती जागा आहेत ह्या तुम्हाला इथं प्रॉपर दिसत असेल. टोटल असे 260 जागा आहेत. ओके. आता सर्वात महत्वाचं की सर पैसा, पगार किती असेल? आय नो जे CA करणारे मुलं आहेत त्यांचे स्वप्न वेगळेच असतात. बिग 4 CMA करणारे मुलं एकदम मोठे असतात. बट जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत तरी बॅकएंडला काहीतरी फायनान्शियल सपोर्ट लागतं. त्याच्यासाठी तुमच्यापैकी अनेक CA, CS, CMA करणारे मुली आर्टिकलशिप करत असतात. राईट. आर्टिकलशिप मध्ये स्टायपेंड किती असतो तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. बट काही एक मोठा क्राऊड आहे, काही काही मुलं असे आहेत की सर कमी चान्सेस वाटायलेत. माझ्याजवळ अकाउंट्स आणि फायनान्सचं नॉलेज तर आहे बट चान्सेस खूप कमी वाटायलेत. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर ऑलरेडी ग्रॅज्युएट असाल तर ही एक्झाम नक्की देऊन बघा. क्लास 3 ची पोस्ट तुम्हाला मिळेल, ज्याच्यामध्ये पे स्केल असेल तुमचा 55,000 ते 60,000. आणि असं नाहीये की प्री एक्झाम आहे, मग मेन्स आहे, मग इंटरव्ह्यू आहे. इल्ले डायरेक्ट एकच एक्झाम पास झालं, डेस्क जॉब, संपला विषय. ओके. आता याच्यासाठी तुमच्या जवळ क्वालिफिकेशन, ज्याला मराठीमध्ये म्हणतात शैक्षणिक अर्हता, काय एक्सपिरियन्स वगैरे तुम्हाला लागेल. असे अनेक एक्झाम असतात की जिथं तुमच्याजवळ एक पर्टिक्युलर डिग्री सुद्धा पाहिजे, प्लस एका पर्टिक्युलर ठिकाणी तुम्ही 6 महिने 4 महिने काम केलेलं पाहिजे. इथं तसं नाहीये. इथं फक्त आणि फक्त तुमच्याजवळ डिग्री असली पाहिजे. आणि कधीची असेल डिग्री?
3/4/2025च्या अगोदर म्हणजे सरळ सरळ 2024 मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा 2024 पर्यंत तुमच्याजवळ ग्रॅज्युएशन झालं असेल, बीकॉम झालं असेल, 21 22 23 म्हणा 11 पासून 23 पर्यंत कधीही झालेलं असू दे, तर तुमच्याजवळ त्याची एक बीकॉम ची डिग्री पाहिजे. सर ओपनची डिग्री आहे चालेल, बीकॉम ऑनर्स आहे चालेल, बीकॉम बँकिंग अँड फायनान्स आहे चालेल. भाई बीकॉम तुम्ही होम सायन्स मध्ये करा, बट तुमच्या डिग्रीवर बीकॉम असलं पाहिजे. सर बीबीए जमेल का? ज्या दिवशी मी हा व्हिडिओ करत आहे त्या दिवशी पर्यंत तरी बीबीए बद्दल आलेलं काही अपडेट नाहीये. ओके, मागची जी महावितरणची एक्झाम झाली होती तिथे बीकॉम बीबीए बीएमएस असे तीन बॅफ वगैरे बीकॉम अँड अकाउंट अँड फायनान्सला होतं, बट ह्या एक्झाम सध्या तरी फक्त बीकॉम साठीच आहे. ओके, आणि तुमच्याजवळ MSCIT परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, तुमच्याजवळ MSCITचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. सर मी जेव्हा MSCIT करायला गेलो होतो तिथल्या सरांनी मला सांगितलं होतं की बाबा MSCIT पेक्षा जास्त व्हॅल्यू CCC ची आहे, त्यामुळे मी CCC केलं, चालेल का? नाही. ओके सर, माझ्याजवळ एक दुसरं कोणतं जर कम्प्युटर कोर्स सर्टिफिकेट आहे ते MSCIT पेक्षा चांगला आहे हो, 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स केला होता, MSCIT तर 2 महिन्याचे असते मी ते केला होता, जमणार नाही. कंपल्सरी MSCIT पाहिजे. हा, हे थोडं कुठं ना कुठं मला असं वाटलेलं की बाबा हे तुम्ही परफेक्ट ठेवलं ह्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही, इथे थोडी फ्लेक्सिबिलिटी द्यायला पाहिजे होती, कम्प्युटर्स रिलेटेड एखादा कोर्स सांगायला पाहिजे होता. त्याबद्दल काही ना काही अपडेट येईल, आपण बोलू त्यांच्याशी, ईमेल वगैरे कॅम्पेन करू, करतील ते. ओके, हे दोन गोष्टी आपल्याला लागतात, एक बीकॉम आणि दुसरा MSCIT सर्टिफिकेट अँड अनुभव. एक्सपिरियन्स नसलं तरी चालेल, 3 वर्षाचं 2 वर्षाचं थोडं काम केलेलं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसेल तरी चालेल, फ्रेशर असलं पाहिजे तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, असेल तरी चालेल आणि नसेल तरी चालेल. त्याच्यानंतर वयोमर्यादा बघा की इथं 18 दिलेला आहे, बट त्याला तुम्ही सिरियसली घेऊ नका, कारण डिग्रीज होते 21 वर्षामध्ये. तुमचं वय 21 असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त किती 38 वर्ष असलं पाहिजे. जर तुम्ही बॅकवर्ड कॅन्डिडेट असाल, राईट, मागासवर्गीय ह्याच्यातून येत असाल, तर 38+5 म्हणजे जवळपास 43 वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता. अँड त्याच्यानंतर हँडिकॅप असाल, दिव्यांग असाल, तर 45च्या एज पर्यंत तुम्ही ती एक्झाम देऊ शकता. आणि महापारेषण मध्येच कंपनीतील पात्र कॅन्डिडेट जे ऑलरेडी महापारेषण मध्ये काम करत आहेत अशा कॅन्डिडेटसाठी एज लिमिट 57 वर्ष ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज जर तुम्ही ओपन कॅटेगरीतून असाल तर तुमचं जास्तीत जास्त वय 38 आणि कमीत कमी 21 वर्ष तुमचं वय असलं पाहिजे, 21 कम्प्लीट. डन. त्याच्यानंतर काय काय तुमच्याजवळ डॉक्युमेंट लागतात, एक्झाम तर द्यायला तुम्ही जाताच, ओके, असं नाही की बाबा बीकॉम सर्टिफिकेट आहे, MSCIT सर्टिफिकेट आहे, चला एक्झाम द्यायला जाऊयात, नाही. आणखी हे छोटे मोठे डॉक्युमेंट लागतात जे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याजवळ असतात. तुमच्याजवळ 3/4/2025 चा डोमेसाईल सर्टिफिकेट असायला पाहिजे. त्यानंतर जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट तुमच्याजवळ असला पाहिजे, राईट, एक डोमेसाईल सर्टिफिकेट आणि दुसरा कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र, ज्याला व्हॅलिडिटी आपण म्हणतो, ते असलं पाहिजे. आणि इथे काय सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्ही एक्झाम पास झालात आणि सिलेक्ट झालात तर तुमच्याजवळ जात वैधता प्रमाणपत्र पाहिजे आणि नियुक्त झाल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला ते सादर करावं लागतं. ओके, मग तुमच्याजवळ 6 महिन्याच्या कालावधीत सादर केलं नाही, टाळा बाय बाय, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगण्यात आलेलं आहे की विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क असे काही असतात, यांच्यासाठी क्रिमिलेअर सर्टिफिकेट, जे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला तिथे त्यांना द्यावं लागेल. हे सर्व काही बेसिक बेसिक गोष्टी आहेत, इम्पॉर्टंट गोष्टी आपण डिस्कस करूयात. ज्यांच्या मनात अनेक क्वेश्चन्स आहेत, सरळ सरळ PDF डाउनलोड करा, टेलिग्राम ग्रुपला आहे, तिथून तुम्ही व्यवस्थित वाचा. त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काही जरी डाऊट असतील कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, डेफिनेटली मी तिथं आन्सर करेन. ओके, त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 3/4/2025 आहे. म्हणजे आता सर्व डॉक्युमेंट तुमच्याजवळ आहेत आणि तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, मग तुम्हाला फॉर्म किती तारखेच्या अगोदर भरावं लागेल? 3 एप्रिल 2025च्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. ज्या मोमेंटला मी व्हिडिओ बनवत आहे त्या मोमेंटला आणखी फॉर्म ऑनलाईनची लिंक ओपन झालेली नाहीये, येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये ओपन होऊन जाईल. ओपन झाल्याबरोबर टेलिग्राम ग्रुपला मेसेज येईल. ही डेट मे बी पुढे जाऊ शकते. एकदा का ही डेट संपली किंवा पुढे गेली, पुढे गेल्यानंतर समजा तुम्ही भरू शकता, बट या डेटच्या नंतर
तुम्ही जरा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये एक वेळेस मला विचारा की सर फॉर्म भरायची तारीख एक्सटेंड पुढे ढकलण्यात आलेली आहे का. जर मी माझ्या मार्फत मेसेज आला येस पुढे ढकलण्यात आलेली आहे तर लगेच भरून टाकायचं. जर डेट गेली असेल तर मग भरून काय कामाचं नाही, कारण भरताच येणार नाही तुम्हाला. ओके डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे निवड पद्धती. बाबा तुम्ही एक्झाम दिलात आणि कशा पद्धतीनं ओव्हरऑल तुमचं सिलेक्शन होईल, सिलेक्शन प्रोसेस काय काय आहेत, मेथड काय काय आहेत. तर सर्वात पहिला ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत बोलवण्यात येईल. तुम्ही एक्झाम फॉर्म भरलात, ओके, एक्झाम फॉर्म भरल्यानंतर तुम्ही बीकॉमला असा किंवा नसा चालू कंटिन्युअस मध्ये तुमचं बीकॉम चालू असेल तरी तुम्हाला एक्झाम फॉर्म भरता येते. असं नाहीये की एक्झाम देण्याची जे म्हणजे कॅन्डिडेट जे सिलेक्ट करतील त्यांच्याजवळ कंपल्सरी डिग्री असली पाहिजे. बट काही काही स्टुडंट असे असतात की सर मी आता ग्रॅज्युएशनला आहे, मी जस्ट टेम्पररी एक्झाम देऊ शकतो का. तर डेफिनेटली तुम्ही फॉर्म भरा, तुम्ही एक्झाम देऊ शकता. ओके. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना बोलवण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेची पडताळणी केल्या जाणार नाही. म्हणजे फॉर्म भरलं तर तुम्ही एलिजिबल आहात का नाही काही बघणार नाहीत, सरळ सरळ एक्झाम घेतील. एक्झाम घेतल्यानंतर सिलेक्ट झालात तर मग त्यावेळेस चेक करण्यात येईल की बाबा चल ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट दाखव, डोमेसाईल सर्टिफिकेट दाखव, कास्ट सर्टिफिकेट दाखव, अशा गोष्टी सांगण्यात येईल. म्हणजे असं नाही की बाबा एक्झाम दिलं तर आता माझं सिलेक्शन कराच, असं नाही. ओके, पीडीएफ मध्ये सर्व गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. उमेदवाराची अंतिम निवड ही त्याच्या पात्रते संबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच घेतल्या जाईल. त्यानंतर आता जेवढेही स्टुडंटचे अर्ज प्राप्त झाले यांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजेच काय, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होईल. तुमची एक एमसीक्यू बेस्ड ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होईल. सदर परीक्षा ही आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हता, एज्युकेशन क्वालिफिकेशन व सामान्य अभियोग्यता चाचणी जनरल ऍप्टिट्यूड यावर आधारित असेल. ओके, एक बेसिक जनरल ऍप्टिट्यूड असतो. कोणतीही एक्झाम राहू दे, कुठलीही राहू दे, हा सिलेबस कंपल्सरी आहे. ओके. ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स रेल्वे, इंडियन रेल्वेज मध्ये, तेवढी मोठी इंडियन रेल्वेज, तिथं ज्युनियर असिस्टंट अकाउंट पदाचं नाव काय, ज्युनियर असिस्टंट अकाउंट, आणि अकाउंटचे एकही क्वेश्चन नाही. हे सगळे 3 येऊन बसले होते जनरल ऍप्टिट्यूडचे. बट महाराष्ट्रामध्ये सगळे अधिकारी वगैरे आहेत, देवाच्या कृपेने सगळे एज्युकेटेड आहेत, रेल्वे सारखं भोंगळ कारभार करत नाहीत. त्यामुळे त्यांनी योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीची निवड केली. त्यामुळे त्यांनी प्रोफेशनल नॉलेज हा सिलेबस आणला, कारण आहेच लोअर डिव्हिजनल क्लर्क अकाउंट्स अँड फायनान्स कॅडरसाठी. ओके. आणि अशी 150 मार्काची एक्झाम होईल ज्यामध्ये टोटल 130 प्रश्न असतील. अकाउंट्सवर 50 प्रश्न, 110 मार्क, रिझनिंगवर 40, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडवर 20, मराठीवर 20, असे टोटल 80 प्रश्न, जवळपास 130 प्रश्न येतील. अँड त्याच्यानंतर टोटल मार्क्स तिथे असतील 150. अशी तुमची 150 मार्काची एक्झाम होईल आणि टोटल तुम्हाला कालावधी असेल परीक्षेसाठी 120 मिनिट. सर एक्झाम ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल? ऑनलाईन मोडवर कम्प्युटरवर तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागेल. आणि एक जर उत्तर चुकलं तर 1/4 म्हणजे 0.25 मार्क्स तुमचे कट होतील. ओके. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं की जे 4 सेक्शन आहेत, 4 सेक्शन मध्ये कोणतं, सर्वात पहिला प्रोफेशनल नॉलेजचा असेल, त्याच्यानंतर रिझनिंग, क्वांट आणि मराठीचा असेल. सर मी प्रॉपर फक्त आणि फक्त अकाउंट्सच अभ्यास करून गेलं, बाकी रिझनिंग, क्वांट आणि मराठीला हात सुद्धा लावला नाही आणि ह्याचे 100 पैकी 100 मार्क घेऊन आलं, 110 मार्क घेऊन आलं, माझं सिलेक्शन होईल का? आन्सर असेल नो. कारण या प्रत्येक ह्याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे, 0 अथवा 0पेक्षा कमी. 0पेक्षा कमी गुण कसं मिळू शकतात, सगळेच उत्तर चुकीचे लिहिला, मायनस मार्किंग जाते, निगेटिव्ह मार्किंग येते. त्यामुळे जर एखाद्या विषयात 0 अथवा 0पेक्षा कमी गुण असल्यास सदर उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल. अकाउंट्स मध्ये आउट ऑफ आहेत 110 पैकी 110, बाकी एका विषयामध्ये जरी 0 मार्क असले तर तुम्ही होणार रद्द. मिनिमम तुम्हाला 0पेक्षा जास्त मार्क असायला पाहिजे. ओके, 0पेक्षा जास्त म्हणजे तुम्ही 0.25 मार्क असेल तरी चालेल, बट 0 मार्क असता कामा नये. ओके डन. त्याच्यानंतर जेवढेही कॅन्डिडेट सिलेक्ट होईल त्यांची विहित शारीरिक व वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. काय नसते, शुल्लक एक फिजिकल टेस्ट वगैरे, मेडिकल तपासणी वगैरे डीव्हीच्या वेळेस होऊन जाते, जे की प्रत्येक कॅन्डिडेटला द्यावंच लागेल. ओके. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. 150 गुणांपैकी मिळालेल्या गुणांचे रूपांतर
100 मध्ये करण्यात येतं. म्हणजे 150 पैकी जेवढे मार्क्स तुम्हाला मिळाले, सपोज आता इमॅजिन करा 150 पैकी 120 मार्क तुम्हाला मिळाले, तर 100 पैकी किती क्रॉस गुणाकार करायचं, उत्तर तुमच्या पुढे असेल. ओके, डन. त्याच्यानंतर सदर उमेदवाराची जन्मतारीख विचारात घेऊन काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा की जे कॅन्डिडेट्स एक्झाम झाले, सदर उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेऊन त्याच्यातील ज्येष्ठता क्रम वयाने ज्येष्ठ असणाऱ्यास प्राधान्य ठरवण्यात येईल. हा एक इंटरेस्टिंग पॉइंट आहे. सपोज 2 कॅन्डिडेट सिलेक्ट झाले, कॅन्डिडेट ए आणि बी, दोघांनाही सेम मार्क आहेत, दोघांनाही सेम. एकाचा डेट ऑफ बर्थ आहे 2000 आणि एकाचा डेट ऑफ बर्थ आहे 1999. ओके, सगळं सेम मार्क, सगळं सेम. एकाचं वय डेट ऑफ बर्थ आहे 2000 इसवी सन 2000 आणि एकाचं आहे 1999. मग जे वयानं मोठा आहे 1999चा तो होईल सिलेक्ट. हा आता हेच आहे. मग कसं काय टॉस काढायचा का, उन्हाळा पावसाळा करायचा का, हेड टेल्स करायचं असं नसतं, ज्येष्ठता क्रम असते. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक्झाम सेंटर्स कुठे कुठे असतील. ऑनलाईन परीक्षा करता निश्चित केलेली परीक्षा केंद्र खालीलप्रमाणे आहेत. अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या ठिकाणी तुमचे एक्झाम सेंटर्स असतील. आणि तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फॉर्म भरत असताना 3 सेंटरची नावे तुम्हाला लिहावी लागतात आणि त्या 3 सेंटर्स पैकी एका सेंटर्सला तुम्हाला देण्यात येईल. ओके, आणि जर समजा तिन्हीच्या तिन्ही मिळाले नाही तर अवेलेबिलिटी नुसार तुम्हाला कोणते तरी एक सेंटर देण्यात येईल. कारण 30-40 हजार पेक्षा जास्त मुलं देतात आणि मग प्रत्येक ठिकाणी जे डिजिटल सेंटर्स असतात जिथं मोठ्या प्रमाणावर कम्प्युटरवर असे एक्झाम्स होतात, तिथे जर जागा पुरत नसेल तर मग तुम्हाला मे बी ज्या ठिकाणी विद्यार्थी कमी आहेत, ज्या जिल्ह्यातून कमी फॉर्म्स आलेले आहेत, अशा ठिकाणी तुम्हाला ते देऊ शकतात. ओके, एक्झाम फीस जो ओपन कॅटेगरीतील आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना 600 रुपये परीक्षा फी आहे, जे की मे बी नॉन रिफंडेबल असते काही टर्म्स मध्ये. आणि अनुसूचित जाती जमातीतील अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी 300 रुपये आहे. ओके, त्यानंतर जाहिरातीत नमूद दिव्यांग प्रवर्गातील पात्र दिव्यांग यांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. जे हँडिकॅप कॅन्डिडेट आहेत त्यांना फीस वगैरे 1 रुपये नाहीये. त्याच्यानंतर सर लिंक, ज्या लिंकवर जाऊन आम्ही एक्झाम फॉर्म भरायचं ती लिंक कुठं आहे, तर ज्या मोमेंटला आम्ही व्हिडिओ बनवत आहे एक्झाम महा ट्रान्सको मार्फत अशी कोणती लिंक आणखी ओपन करण्यात आली नाहीये. येत्या 3-4 दिवसामध्ये होईल. जर आली असेल तर चॅट सेक्शन मध्ये आपला जो व्हिडिओचा कमेंट सेक्शन आहे, कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला पिन कमेंट मध्ये ती लिंक दिसून जाईल. त्याच्यानंतर जेवढेही मुलं ऑनलाईन परीक्षेस हजर राहण्यासंबंधीची सूचना आहेत. आता हे काय बेसिक सूचना आहेत, तुम्हाला काय घेऊन यायचं एक्झामला काय नाही हे सर्व तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. ते सुद्धा व्हिडिओ मध्ये नंतर सांगून टाकेन, तुम्हाला सुद्धा माहित होईलच. त्याच्यापेक्षा सर्वात इम्पॉर्टंट एक्झाम कधी होईल. एक्सपेक्टेड डेट आहे मे जून 2025. सध्या महिना चालू आहे मार्च, ज्या मोमेंटला व्हिडिओ बनवत आहे. एक्झामची लास्ट डेट त्यांनी सांगितले फॉर्म भरायची 4 एप्रिल आणि एक्झामची आणखी URL लिंकच आली नाहीये. त्यामुळे निश्चिंत राहा, एक्झाम मे जून 2025 मध्ये व्हायचे चान्सेस कमी आहेत. एक्झाम जाईल ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत. एक्झाम कुठं जाऊ शकते, ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत जाऊ शकते. निवांत राहायचं आहे, बट एवढं बी निवांत होऊ नका, ते अभ्यास करा सोडून द्या. अभ्यास तुम्हाला कन्सिस्टंट ठेवायचा आहे. हे काही बेसिक गोष्टी होते या एक्झामशी संबंधी. आय होप ते सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असेल. अपार्ट फ्रॉम दॅट सर तुम्ही या एक्झाम बद्दल तर माहिती सांगितलं की माझ्याजवळ डिग्री झालेली आहे, मी आपल्याच युट्यूब चॅनलवर 12वीला सुद्धा होता, तर ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, CS CS CMA करत होतो किंवा अदर MBA वगैरे करत होतो, बट मला माहित नव्हतं आता मला एक्झाम द्यायची आहे, तर आपलं चॅनल कशा पद्धतीने मदत करू शकतं. सो या एक्झाम संबंधी आपल्या युट्यूब चॅनलवर महा ट्रान्सकोची बॅच सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण 11वी पासून ते BCom पर्यंत सर्व व्हिडिओज वगैरे ऑलरेडी अपलोडेड सुद्धा आहेत आणि बट न्यू व्हिडिओ सुद्धा येणार आहेत. सो याच्याशी रिलेटेड बॅचचा व्हिडिओ सुद्धा बघून घ्या. लोअर डिव्हिजनल क्लर्क बॅच किंवा महा ट्रान्सको बॅच बाय DA2 अकॅडमी युट्यूबला सर्च करा किंवा प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. तिथे तुम्हाला ही बॅच मिळेल आणि तुम्हाला ही बॅच फ्लेक्सिबल मिळेल. तुम्हाला 3 महिन्यात झटमंगनी पटबिया अभ्यास करून मोकळ व्हायचं आहे तर तुम्ही 1250 ला हीच बॅच
1250 ला घेऊ शकता. तुम्हाला जर 6 महिन्यासाठी घ्यायचं असेल तर 1500 फीस आहे आणि वर्षभरासाठी घ्यायचं असेल तर 2000 फीस आहे. का वर्षभरासाठी? जर एक्झाम तर 6 महिन्यामध्ये होणार आहे, कारण याच आधारावर ह्याच अभ्यासक्रमावर जे तुम्ही आता करत आहात त्याच्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढेही नगर परिषद आहेत इथं सुद्धा लेखा अधिकारी लागतो, इथं सुद्धा अकाउंटंटची गरज असते. मग तुम्हाला इथं जरी झालं नाही तिथं सुद्धा तुमचं होऊ शकते, कारण तो सुद्धा एक प्रकारचा सरकारी नोकरी असल्यासारखाच आहे. नगरपालिका म्हणजे ऑब्व्हियसली सरकारी नोकऱ्यामध्येच येते. मग इथे सुद्धा तुम्हाला फायदा मिळू शकतो, त्यामुळं 2000 ची बॅच तुम्हाला प्रिफरेबल असेल. राईट. जर तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे, सर मी सीए मध्ये तरी सगळा अभ्यास करतच होतो ना, कशा कशाचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला, हे सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे. कशा कशाचा अभ्यास चेक करा. तुम्हाला हा एवढा अभ्यास महाट्रान्सकोच्या एक्झाम साठी करायचा आहे प्रोफेशनल नॉलेज मध्ये. बघा, बुक किपिंग जे 11वी अकाउंट्स मध्ये येतं त्याचंही एवढे टॉपिक्स तुमचे क्लिअर असले पाहिजे. त्यानंतर कॉर्पोरेट अकाउंट्स, शेअर्स अँड डिबेंचर्स, लिक्विडेशन, कंपनीज, फायनान्शियल स्टेटमेंट, हे सर्व टॉपिक्स तुमचे कव्हर असले पाहिजे. अकाउंटिंग फॉर स्पेशल ट्रान्झॅक्शन मध्ये एवढे टॉपिक्स आहेत. अशा प्रत्येकाचे, कॉस्ट अकाउंट असेल, फायनान्शियल मॅनेजमेंट, ऍडव्हान्स कॉस्ट, इन्कम टॅक्स असेल, ऑडिटिंग असेल, या सगळ्यांचे तुमचे एवढे टॉपिक्स क्लिअर असले पाहिजे. आणि हे सर्व टॉपिक्स जे आहेत ते आपल्या महा ट्रान्सको भरती बॅच मध्ये क्लिअर होतात. या एक्झाम मध्ये तुम्हाला गणित करायचं नाहीये. तुम्ही जसं सीए फाउंडेशनला किंवा एमसीक्यू जे असतात ना, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असेल, तुम्हाला प्रॅक्टिकली तिथे जाऊन गणित करायचे नाहीत. एमसीक्यू, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल, ते तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. बाकी दुसऱ्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय करायचं नाहीये. तर हे सर्व टॉपिक्स असतील ह्या बॅच मध्ये तुमचे क्लिअर होतील. साइड बाय साइड जर तुम्ही रिझनिंगचं प्रिपरेशन करत असाल, ओके, प्रोफेशनल नॉलेजच नाही, रिझनिंगचं सुद्धा पाहावं लागेल, तर मग तुम्हाला रिझनिंगचे एवढे टॉपिक्स आहेत. टोटल 15 टॉपिक्स आहेत. 15 पैकी स्टार केलेले टॉपिक्स युट्यूबवर रॅन्डमली सर्च करा. तुम्हाला कुठल्याही चॅनलवरचे तुम्हाला ह्याचे टॉपिक्स मिळून जातात. अभ्यास करायला स्टार्ट करायचं, कारण 150 पैकी 110 अकाउंट्सला आहेत. बाकी जे 40 मार्क आहेत ते इझी क्वेश्चन असतात. युट्यूब बेस्ड व्हिडिओवर सुद्धा करू शकता, बट 110 मार्कासाठी तुम्हाला युट्यूब बेस्ड व्हिडिओजवर आधारून राहायचं नाहीये. तुम्हाला कुठली ना कुठली बॅच तुम्हाला जॉईन करावी लागेल. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, जसं की मॅथ्स असेल तर मॅथ्स मध्ये तुम्हाला हे एवढे टॉपिक्स आहेत. सोपे सोपे टॉपिक्स असतात, राईट. सिम्प्लिफिकेशन असेल, नंबर सिस्टम असेल, इथून हे सर्व टॉपिक्स तुम्हाला मेन्सुरेशन पर्यंत कव्हर करावे लागतील. आणि मग इझिली ऑटोमॅटिकली हळूहळू अभ्यास तुमचा होत जाईल. ही झाली आपली महाट्रान्सको बॅच. जर ऑलरेडी हे सर्व टॉपिक्स तुमचे क्लिअर आहेत, सर मी MBA ची सीईटीची एक्झाम दिली होती, कॅटची एक्झाम दिली होती, त्याच्यामध्ये हे सर्व टॉपिक्स मला तिथं होते, मला फक्त अकाउंटचं पण माझं बऱ्यापैकी झालेलं आहे, मला फक्त प्रॅक्टिस करायचं आहे. प्रॅक्टिससाठी युट्यूबचे आपले काही बेसिक सेशन्स होतात ते अटेंड करा. नाही झालं तर प्रॅक्टिससाठी बेस्ट आहे दुसरं ऑप्शन, ती म्हणजे महाट्रान्सकोची टेस्ट सिरीज तुम्ही आपली घेऊ शकता. महाट्रान्सकोची आपली टेस्ट सिरीज सुद्धा आहे, ही सुद्धा घेऊ शकता. या टेस्ट सिरीज मध्ये काय आहे बघा, तुमची जी आता महाट्रान्सको मार्फत जे 150 मार्काची एक्झाम होणार आहे, तर या 150 पैकी 130 प्रश्न ह्याच्यामध्ये येतील, राईट. तर असे 130 प्रश्नाची ही जी एक टेस्ट आहे, असे जवळपास 25 टेस्ट तुम्हाला प्रॅक्टिससाठी आपल्या DA2 अकॅडमीच्या टेस्ट सिरीज मध्ये अपलोड करण्यात आलेल्या आहेत. साइड बाय साइड सीए इंटरचे सुद्धा त्याच्यामध्ये खूप सारे नोट्स आहेत. हे सर्व गोष्टी आपल्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मिळतील. बॅच असेल, टेस्ट सिरीज असेल, दोन्ही DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशन्सवर अवेलेबल आहेत. तिथून तुम्ही ते बघू शकता. जे पण काय डाऊट्स आहेत ते तुमचे सॉल्व्ह करू शकता ऑन लेवलवर, किंवा ह्याच्या व्यतिरिक्त काय क्वेश्चन असतील एक्झामशी रिलेटेड, ऑनलाईन क्लासेसशी रिलेटेड, किंवा टेस्ट सिरीजशी रिलेटेड, किंवा तुमच्या एका मोठ्या बहीण भावाला बोलायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा क्लासचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. जे पण डाऊट्स आहेत ते आपण क्लिअर करून घेऊयात. ऑलराईट, आजच्या सेशनसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. आय होप महाट्रान्सको लोअर डिव्हिजनल क्लर्क या एक्झाम संबंधी बऱ्यापैकी माहिती तुम्हाला मिळालेली असेल. जर काही डाऊट असेल, वन्स अगेन सांगतो, कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता. थँक्यू सो मच.